त्यामुळं धावता आढावा घेण्याचं जे काम आहे, आपल्याला मागं 2 वर्ष खंड पडल्यामुळं आपल्या चालू असलेल्या शिवचरित्रापर्यंत जाणं या विषयानं आपण गतीनं जातोय. आणि त्यात आपण शिवाजी महाराजांनी केलेले काही कामं, जावळीची प्राप्ती, जावळीवरचा विजय आणि जावळीवरच्या विजयानंतर रायगड मिळवला, राजगडाचं बांधकाम केलं आणि तोरण्याचं बांधकाम, असे काही विषय. मोहिते मामा सुप्याचे मामा असून त्यांच्यावर कशी शिवाजी महाराजांनी शिस्त बसवली. स्वराज्याची घडी बसवण्यासाठी सगळा सोयरा नातलग आपला कोणी नसतो, तो शिस्तीत वागला तर ठीक आहे, नसेल तर काय केलं पाहिजे ते शिवाजी महाराजांच्या चरित्रात नाही दिसतं. ते मोहिते मामांचं जे आहे ते शिवाजी महाराजांनी, म्हणजे मामा असून सावत्र असून सावत्रपणाचा दोष आला तरी हरकत नाही, पण स्वराज्याच्या शिस्तीत कुणीही पाहुणा नाही, अगदी मामा असला तरी. हे शिवाजी महाराजांच्या चरित्राचं विचार आपण काल पाहिला. याबरोबरच शिवाजी महाराजांनी जुन्नर लुटलं आणि औरंगजेबाला शिकस्त केली, मात दिली. जुन्नर लुटण्यापूर्वी आधी काही दिवस शिवाजी महाराजांनी आपले डबीर म्हणजे वकील सोनू विश्वनाथ यांना औरंगजेबाच्या भेटीला आधी पाठवलं होतं. आणि केलं काय, आम्ही मुलूक जिंकतो त्याला तुमची संमती असावी, म्हणजे आम्ही आदिलशहाचा मुलूक जिंकतोय त्याला तुमची संमती असावी. काही कारण नाही आहे ना खरं विचारायचं, पण हे केलं. आणि हा वकील अजून परत यायच्या दुसऱ्या दिवशी जुन्नर लुटलं. म्हणजे शिवाजी महाराज कसे आहेत पहा. आणि जुन्नरच्या लुटीतून शिवाजी महाराजांना 200 घोडे आणि 3 लक्ष होन, होन म्हणजे सोन्याचं नाणं, 3 लाख होन एवढी संपदा प्राप्त झाली. बरोबर जवाहीर मिळालं, कापड चोपड मिळालं, अनेक जिन्नस मिळाले. आणि शिवाजी महाराजांनी त्याच्या पुढचं मग नंतर केलं, कारण औरंगजेबाचं लक्ष दिल्लीकडे आहे म्हणून जुन्नर लुटलं. पण जुन्नर लुटल्या लुटल्या परत दुसऱ्या दिवशी वकील पाठवला. आपण काल तो विचार केला, कशासाठी पाठवला, की अनादान झालं, आमचं काही जुन्नर लुटायची इच्छा नव्हती वगैरे सगळं आहे, पण जुन्नर लुटीचा माल परत द्यायचं काही वकिलानं एका शब्दानं कबूल केलं नाही किंवा बोललाच नाही, काढलंच नाही. तरी औरंगजेबानं शिवाजी महाराजांच्या या कृत्याकडे दुर्लक्ष केलं, कारण त्याचं लक्ष दिल्लीकडे होतं. आणि मग शिवाजी महाराजांनी अजून काय केलं, कोकण का बीच केला. कोकणातले अनेक किल्ले, समुद्र किनाऱ्यावरचे काही किल्ले शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यात घेतले आणि आदिलशाही दरबार हादरून चालला. या दरम्यान 2 महत्त्वपूर्ण घटना शिवचरित्रात घडलेल्या आहेत. त्यातली पहिली घटना आहे, आदिलशहाचे सरदार म्हणून शिवाजी महाराजांचे थोरले भाऊ संभाजीराजे हे कनकगिरीच्या राजाबरोबर युद्ध करत होते आणि या युद्धाचं नेतृत्व अफजल खान करत होता. हा अफजल खान 1636 पासून ते 1644 सालापर्यंत शहाजीराजांच्या बरोबर राहिलेला आहे, अनेक वर्ष. रणदुल्ला खानाच्या हाताखाली हे दोघंही सरदार, रणदुल्ला खान हे ज्येष्ठ सरदार आणि त्याच्याबरोबर शहाजीराजे आणि अफजल खान हे दोघं मिळून काम करत होते. त्यामुळं अफजल खान काय आहे हे शहाजीराजांना माहित होतं आणि शहाजीराजे काय आहेत हे अफजल खानाला माहित होतं. किंबहुना अफजल खानाचं सारं चरित्र शहाजीराजांना पाठ आहे. हा काय आहे, हा भोसले कुळाचा कट्टर द्वेष्टा आहे, याला भोसल्यांचा उत्कर्ष सोसत नाही, याची इच्छाशक्ती भोसल्यांच्या विरुद्धच चालते हे शहाजीराजांना माहीत आहे. आणि तरी सुद्धा निरुपायानं अफजल खानाबरोबर, ज्याला आपण एका राजाचे सरदार असल्यामुळं त्यांना काम करावं लागत होतं. आणि त्यातूनच आदिलशहानं दक्षिणेतले कर्नाटकातले काही किल्ले घेण्याचं काम शिवाजीराजांचे थोरले बंधुराज, जे आदिलशहाचे सरदार होते, संभाजीराजे. लोकांचा असा समज असतो की संभाजीराजे म्हणजे शिवाजी महाराजांचे पुत्र तेच, पण ते फारसं नाही, खरं नाही. कारण आपल्याकडं परंपरेनं पुराण काळापासून आपल्या वडिलाचं नाव किंवा घरातल्या दुसऱ्या ज्येष्ठाचं नाव पुत्राला देण्याची पद्धती आहे. त्याप्रमाणे शिवचरित्रात ही घटना वारंवार दिसते आहे. आपले थोरले बंधू संभाजीराजांचं ते शहाजीपुत्र संभाजी म्हणून आपण थोडं घडीवर त्यांचं नाव संभाजीराजे ठेवण्याचंही काही कारण आहे.
कारण ज्यावेळी या संभाजीराजांचा जन्म झाला त्याच्यापूर्वी काही दिवस भोसल्यांचं जाधवाचं निजामशाहीच्या दारात भांडण झालं हत्तीवरून, आणि त्यात भोसले कुळातले संभाजीराजे मारले गेले. दत्ताजीराजे जाधव आणि संभाजीराजे हे भांडण, हत्तीचं भांडण म्हणतो आपण त्याला, आणि त्यात संभाजीराजे मेले. म्हणून त्यांची आठवण घरात राहावी म्हणून शहाजीराजाने आपल्या पोराचं नाव ठेवलं संभाजीराजे. म्हणजे ते संभाजीराजे काकाचा पराक्रमी तलवारीचा वारसा घेऊन जन्माला आले. आणि हे आता शहाजीपुत्र संभाजीराजे कनकगिरीच्या युद्धात आदिलशाहीसाठी लढत होते. आणि अफजल खानानं भोसले कुळाचा द्वेष करण्याच्या हेतून जे केलं ते इथं केलं. काय केलं? मग आपण बघितलं भोसले कुळाचा किती द्वेष करत होता अफजल खान. शहाजीराजांना त्यांचा उत्कर्ष सहन होत नाही म्हणून त्यांचा द्वेष करीत होता. आणि शहाजीराजांना पकडण्याची जबाबदारी ज्या लोकांनी घेतली ते बाजी घोरपडे, त्याबरोबर अफजल खानही होता. मग त्यांनीच चिथावणी दिली होती. आणि शहाजीराजांना जाऊन तिथं धरलं, पकडलं, आणि प्रत्यक्ष शहाजीराजांना हातापायात बेड्या घालून 89 हत्तीवरून लूट शहाजीराजांची केलेली, आणि शहाजीराजे खासे हे बेड्या घालून अफजल खानानं विजापूरच्या दरबारात आणलेले आहेत. एवढा तो म्हणजे भोसल्याचं तळपट करावं अशी इच्छा असणारा हा क्रूर असा अफजल खान आहे. आणि त्याच्या हाताखाली आता कनकगिरीच्या युद्धात संभाजीराजे काम करतायत. आणि अफजल खानानं भोसल्यांचं तळपट करण्याचा जो त्याचा हेतू आहे, संपूर्ण भोसले कुळाचा नाश करणं, तो इथंही त्यांनी प्रयत्न केला. संभाजीराजाला कामगिरीवर पाठवलं, पुढे पाठवलं, आणि लढाई चालू असताना मागून कुमक द्यायचं किंवा सैन्य बरोबरीनं पाठवायचं काम जे असतं ते त्यांनी केलं नाही. परिणाम व्हायचा तोच झाला. संभाजीराजे या कनकगिरीच्या युद्धात मागून कुमक न आल्यामुळं, पुरेशी साथ न मिळाल्यामुळं, म्हणजे अफजल खानाच्या कपट नीतीमुळं बळी पडले, मारले गेले. अफजल खान हा असा आहे. शहाजीराजांना आईसाहेबाला दुःख झालं, शिवाजीराजांनाही थोरल्या भावाचं दुःख झालं. आणि कर्मधर्म संयोगानं याच वेळी काही दिवसानंतर, सुमारे किती दिवस खासे लगेच सांगता येणार नाही, पण तारीख 16 मे 1657 या दिवशी स्वराज्याला युवराज प्राप्त झाले. सईबाई साहेबांच्या पोटी पुत्र जन्माला आले. शिवाजी महाराजांना पुत्र प्राप्ती झाली. थोरल्या राणीसाहेब त्यांच्या पोटी संभाजीराजांचा जन्म झाला. ज्येष्ठ शुद्ध द्वादशी, लक्षात ठेवा. 1657 तारीख 14 मे या दिवशी संभाजीराजांचा जन्म झाला. पुत्र जन्माला आला, आनंद झाला शिवाजीराजांना. आणि पुन्हा शिवाजी महाराजांनी तेच केलं जे शहाजीराजांनी केलं. काय केलं? आपल्या बंधूचं नाव आपल्या घरात राहावं, त्याचं स्मरण राहावं म्हणून पुत्राचं नाव ठेवलं संभाजीराजे. म्हणजे तेच ते नाव पुन्हा पुन्हा चाललं. शहाजीराजांच्या बंधूचं नाव संभाजीराजे आहे, शिवाजी महाराजांच्या बंधूचं नाव संभाजीराजे आहे, शिवाजी महाराजांच्या पुत्राचं नाव संभाजीराजे आहे. मी पुढे सांगेन, संभाजीराजांचे धाकटे भाऊ, शिवपुत्र संभाजीराजांचे धाकटे भाऊ राजाराम महाराज, त्यांच्या पुत्राचं नाव संभाजीराजे आहे. आणि ते नाव कोल्हापूर घराण्यात अजून चालत आलेलं आहे. अनेक आहे. आता मागचं थोडं सांगतो. मालोजीराजे, विठोजीराजे शहाजीराजांचे वडील, त्यांचे वडील बाबाजीराजे, या बाबाजीराजाच्या वडिलाचं नाव संभाजीराजे आहे. म्हणजे नाव पुन्हा पुन्हा कसं चालतं. आणि अजून मागची वंशावळ पाहिली, शंभूजी अशा अर्थानं नाव आहे. संभाजी, शंभूजी, म्हणजे ते नाव पुन्हा पुन्हा चालत असतं. आपल्याकडे नावं ठेवतो आपण. आता काय आहे, आता नावं सगळं जमानाच बदलला. नावं चिंट्या, पिंट्या, आता गोविंदा, रामा, कृष्णा राहिली नाहीत. आता सगळी नावं वेगळी आहेत. काळाचा महिमा म्हणतो आपण. ज्याला जसं पाहिजे तसं त्याचा विषय, त्याच्याशी काही देणं घेणं नाही. पण नावं कशी असावीत, धर्मशास्त्राने काही गोष्टी सांगून ठेवल्यात. नावं कशी असावीत, कारण आहे. पुरुषाचं नाव 4 अक्षरी असावं, स्त्रीचं नाव 3 अक्षरी असावं, शास्त्रानं सांगितलेलं आहे. आणि नावं कशी असावीत, देवतांची नावं असावीत शक्यतो. कारण त्या देवतेचं त्या निमित्तानं स्मरण होतं. नुसतं देवतेचं स्मरण नाव ठेवून होतं एवढ्या विषय नाही, स्मरण राहणं देवतेचं हा विषय महत्वाचा आहे. विठ्ठल अनायासेनं सायासानं जे कराव्या गोष्टी लागतात त्या न करता
अनायासानं नाव घेतल्यानं पोराचं नामस्मरण घडतं. रामा, कृष्णा, गोविंदा, किती नाव आहेत. विठोबाचीच विठ्ठल सहस्त्रनामावली आपल्याकडे उपलब्ध आहे. विष्णू सहस्त्रनामावली माहित आहे, दुर्गेची दुर्गा सहस्त्रनामावली आहे. किती त्यातलं एक घ्यावं ना, काय हरकत आहे, विकत. म्हणजे आपल्याकडे ती पद्धती आहे नावं ठेवण्याची. अगदी तुम्हाला ते नामस्मरण घडलं नाही ना तरी ठीक आहे, पण मरताना तरी पोराचं नाव घेतल्यानं देवाचं नामस्मरण झाल्यासारखं आहे आणि त्यातून उद्धार होतो ना. नाहीतर ते वाके वाके वाके, एक म्हातारा होता, जन्मभर काही केलं नाही, व्यापार केला, थकलं, संपलं गाडं, झोपून राहिला आणि एक दिवशी तो ओरडायला लागला वाके वाके. लोकांना वाटलं वासुदेवन केशव म्हणतोय, काय बाबा चमत्कार घडला, वा वा, छान झालं छान झालं. ते म्हणला नाही नाही, वासरू किरसुणी खात आहे. ते मरेपर्यंत देवाचं नावच तोंडात घ्यायचं नाही असं असतं काही जणांचं. तो विषय नाही, पण नाव का ठेवावं. संभाजीचा अर्थ शंभूजी, शंभूजी शंकराचं नाव आहे ते. म्हणून शिवाजी महाराजाचं नाव शंकराचं नाव आहे, भगवान शंकराचं नाव आहे. दुसऱ्या अर्थानं शिवजन्मातला तोही भाग आहे. आई शिवाईच्या कृपेनं पुत्र जन्माला, म्हणून त्याचं नाव म्हणजे आईचंही नाव आहे. आपल्याकडं म्हणजे विठाई पण आहे आणि विठोबा पण आहे. म्हणजे विठोबाला आई पण मानलेला आहे आणि पिता पण मानलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज तर दोन्हीकडे नाव आहे. ज्ञानेश्वरी पण नाव असतं, ज्ञानेश्वर पण नाव असतं. आपल्याकडे ते आहे. माऊली म्हणल्यावर दोघालाही लागू आहे, स्त्रीला आणि पुरुषाला. आळंदी पंढरपूर चालत येतो किंवा अजून कुठल्याही क्षेत्रावरून चालत येतो, पालखी सोहळा, वारी नाही बरं का, ते पालखी सोहळा येतो. वारी म्हणजे पंढरपुरात असते ती. लोक आता ते चालणाऱ्या सगळ्यालाच वारी म्हणायला लागली. तो जो सोहळा येतो त्या सोहळ्यात कुणी कोणाला हाक मारत नाही, माऊली सारखा म्हणतात. मग ती आई आहे का ते पिता आहे नाही विषय. जगात एकमेव पुरुष व्यक्तिमत्व असं आहे की ज्याला आई म्हटलं जातं, पुरुष असून स्त्रीचं संबोधन दिलं जातं, ती ज्ञानेश्वर महाराज आहेत. ती वारकरी संप्रदायाचं आराध्य आहे, पूज्य आहे किंवा आपलं अधिष्ठान आहे, मार्गदर्शक आहेत. सगळ्या अर्थाने ज्ञानेश्वर महाराजाशिवाय वारकरी संप्रदाय पुढे नाही जात. नावावरून पुढं आपला बाकीचा सगळा विषय बोलत गेलो आपण. संभाजी महाराजांचं नाव, तसं आपल्या काकाचं नाव संभाजी महाराजाला प्राप्त झालं. नुसत्या नावाचं नाही तर काकाचा पराक्रमी तलवारीचा वारसा संभाजी महाराजांनी जन्मता प्राप्त केला. संभाजीराजे जन्मता असे आहेत. पण दुर्दैवानं एक गोष्ट घडली. काय घडलं? संभाजीराजांच्या आईसाहेब सईबाई साहेब ह्या क्षीण प्रकृतीच्या होत्या, त्यामुळं त्यांना त्रास व्हायला लागला, आजारी पडल्या आणि संभाजीराजांचं पोट आईच्या दुधानं भरेना, कमी पडायला लागलं. आणि मग काय करावं, म्हणजे पुरंदरावर जन्म झाला बरं का संभाजीराजांचा. आणि मग काय करावं, आईसाहेबांनी विचार केला आणि जवळपास चौकशी करून कापूर वहाळ इथल्या धाराऊ गाढे या गाडे घराण्यातल्या स्त्रीला पुरंदरावर बोलावणं केलं. का? तिच्याही पोटी पुत्र जन्माला आला होता आणि तिच्या दुधातून आता संभाजीराजांची भूक भागावी म्हणून धाराऊ गाड्यांना पुरंदरावर आणलं. आणि संभाजीराजे आता धाराऊ मातेच्या दुधानं पुष्ट व्हायला लागले. या धाराऊंचं कापूर वहाळ म्हणजे शिरवळच्या जवळचं गाव आहे आणि आता तिथं धाराऊ गाड्यांचं एक स्मारक उभं राहिलेलं आहे. अजूनही गाडे घराणं तिथं आहे. हां, नुसतं कापूर वहाळ आणि गाडे संभाजीराजांच्या दुधाला प्रसिद्ध नाही, तर धाराऊ गाड्याचे 2 पुत्र पुढं संभाजी महाराजांच्या बरोबर युद्धाला उभे राहिलेले आहेत, लष्करात गेलेले आहेत, स्वराज्याची सेवा केलेली आहे. अनेक वर्ष ते लष्करात संभाजीराजांबरोबर आणि स्वराज्याच्या कामात आहेत. आईसाहेबांनी मात्र धाराऊंना आपल्या बरोबर घेतलं आणि संभाजीराजांचं संगोपन तिच्या हाती सोपवलं. याच वेळी दिल्लीत रणकंदन माजलं. औरंगजेब तिकडं निघाला. तारीख 6 सप्टेंबर 1657 शहाजहान दिल्लीच्या किल्ल्यात आजारी पडला आणि त्याच्या 4 पोरात युद्धाचे धग दाटायला लागले. कशासाठी? सत्तेसाठी, राजेपदासाठी. दारा शिको हा बादशाह होणार असं दिसायला लागलं. दारा शिको म्हणजे औरंगजेबाचा थोरला भाऊ.
हा धाराशिको पुराणांचा ज्ञाता होता, संस्कृत भाषेचा जाणता होता आणि औरंगजेबाचा त्यामुळे तो कट्टा वैरी होता. म्हणजे औरंगजेब त्याचा वैरी होता. धाराशिको कोणाला वैरी म्हणून पाहत नव्हता, पण सत्तेसाठी वैर झाला हा पुढचा भाग आहे. धाराशिको नुसतं पुराणच नाही तर वेदवाङ्मयाचा अभ्यास केलेला होता, संस्कृतचा अभ्यास केलेला होता आणि धाराशिकोनं अनेक संस्कृत ग्रंथ हे फारसी भाषेत भाषांतरित केले आणि ते आपल्या देशात पाठवून दिले. म्हणजे अभ्यास करणारा माणसा. आणि धाराशिकोचा कल आस्तिकतेकडे होता, हिंदू धर्माकडे वाढता होता. नवे नवे धाराशिकोला हिंदू धर्म स्वीकार करायचा होता. काय असतं ना, पण आमच्या वैदिक विद्वानांनी त्याला विरोध केला आणि परिणाम काय व्हायचा तोच झाला. अनेक गोष्टी अशा घडून जातात ना ज्यातून देशाचा इतिहास बदलू शकतो असा विषय असतो, तिथं लोक सबळपणाने उभारत नाहीत. धाराशिकोच्या हिंदू धर्मांतरणाला, शुद्धीकरणाला लोकांनी विरोध केला आणि धाराशिको हिंदू होऊ शकला नाही. तो जर हिंदू झाला असता तर अनेक गोष्टी बदलून गेल्या असता, हिंदुस्थानचा इतिहास बदलला असता. आणि औरंगजेबाचा धाराशिकोवर त्यामुळेच मोठा दात होता. हा हिंदूकडे झुकलेला आहे म्हणून त्याच्यावर दात होता. धाराशिकोचा मृत्यू झाला पाहिजे किंवा त्याला मारलं पाहिजे हे औरंगजेबाची मनीषा त्यामुळे होती. हा जर राहिला ना तर हा दुसऱ्या गोष्टी काहीतरी करत राहील, म्हणून धाराशिकोला मारण्यासाठी त्यानं सगळं केलं. औरंगजेबाने मग या चौघाची तख्तासाठी भांडणं सुरू झाली. औरंगजेबानं औरंगाबाद सोडलं तारीख 5 फेब्रुवारी 1658 आणि तो आग्र्याकडे रवाना झाला, दिल्लीकडे रवाना झाला. मात्र जाताना त्याने आपल्या सरदाराला शिवाजीराजाबद्दल आदेश देऊन ठेवले. सांगितलं की या भागाचं तुम्ही रक्षण करा. शिवाजी गुपचुपकडे येईल, काही किल्ल्याचा ताबा घेईल, त्याला हाकलून द्या, त्याच्याशी युद्ध करा. नुसतं तेवढंच नाही, त्यानं आदिलशहालाही सांगितलं की शिवाजीला तुम्ही तुमच्या चाकरीत ठेवण्याचा प्रयत्न करा. ठेवलं तर या सह्याद्रीत ठेवू नका, दक्षिणेत पाठवून द्या, म्हणजे मुघल साम्राज्याला त्याचा त्रास होणार नाही. आदिलशहालाही दम दिला, स्वतःही ते केलं. याच वेळी एक विलक्षण घटना घडली. साधारण मागं पुढं औरंगजेब दक्षिणचा सुभेदार होता त्यावेळेस काय घडलं, विजापूरचा आदिलशहा आणि मोगलाचे जे काही युद्ध चालू होतं त्या युद्धाच्या विषयानं एकदा हा दख्खनचा सुभेदार असणारा औरंगजेब याला विजापूरचा वजीर खान मोहम्मद यानं पकडलं म्हणजे औरंगजेब ज्या ठिकाणी आहे तिथं त्यानं वेढा घातला आणि औरंगजेब कोंडीत पकडला. आता दुसऱ्या दिवशी नुसता हल्ला करायचा किंवा औरंगजेबानं शरण यायचं एवढंच शिल्लक राहिलं आणि रात्री औरंगजेबानं आपली बुद्धी चालवली आणि त्याने खान मोहम्मदाला भीती घातली. काय घातली भीती, की जर तुम्ही मला पकडाल तर दिल्लीचा बादशहा माझा बाप युवराजाला पकडलं म्हणून विजापूरच्या राजसत्तेवर, पातशाहीवर सैन्य सोडेल आणि विजापूरचा नायनाट करून टाकेल, संपून टाकेल. आणि खान मोहम्मदाला थोडं चलबिचल मन झालं आणि एका बाजूला तो झुकला वजीर आणि त्यानं सल्तनतीचा विचार केला. विजापूरची पातशाही जगवायची असेल, दोन्ही अर्थानं सल्तनतीचा विचार करायला त्याला होतं की औरंगजेबाला कैदी ठेवावं आणि मोगलांना आपल्या अंकित करावं, मोगलांनी भीतीनं राहावं. पण औरंगजेबाला पकडल्यानं जर मोगलांची सत्तेची सेना आली तर विजापूर धुळदाण उडेल, या भीतीपोटी त्याने म्हणजे सल्तनतीचाच विचार करून खान मोहम्मदाला धर्मवाट दिली, सोडून. खान मोहम्मदानं औरंगजेबाला धर्मवाट दिली, सोडून दिलं. आणि ही सगळी कथा अफजल खान त्या खान मोहम्मदाबरोबर होता, त्याला ती सोचलं नाही हे घडलेलं आणि त्याने दरबारात येऊन बड्या बेगमेला हे सगळं सांगितलं. तारीख 10 नोव्हेंबर 1657 या दिवशी हे सगळं ऐकून विजापूरच्या दरबारानं खान मोहम्मदाचा खून केला, वजीराचा खून केला. लक्षात ठेवा, मारून टाकलं. का, औरंगजेब सापडला असताना
मुघलाचा युवराज हाती सापडला असताना त्याला न पकडता तू सोडून दिलं म्हणून खान मोहम्मदाचा खून केला. कशाच्या शब्दावरून? अफजल खानाच्या सांगण्यावरून, बडी बेगमेने केलं. अफजल खानाचं ते चरित्र जे आहे ना ते फार विचित्र आहे. हा मनुष्य भयंकर विचित्र आहे. पुढे आपण थोडंसं येणार आहोत. खान मोहम्मदाला त्यानं मारलं, वजीराला मारलं. कसं मारलं? त्याला ते सहनच झालं नाही. औरंगजेब हातात सापडलेला याने सोडला म्हणून तो विजापूरच्या दरबारात संतापून बड्या बेगमे पुढे गेला. नुसतं संतापून गेला नाही, 2 हातात पट्टे चढवून पट्टे दान रस्त्यावर आदळत दरबारात त्याने प्रवेश केला. दरबाराची आदत कशी असते आपण अनेक वेळा विचार करतो तेव्हा सांगतो. वाकून उभं राहायचं, नतमस्तक असलेलं, आणि डोळे पायाच्या अंगठ्याकडे, हात कमरेवर ठेवायचे. बादशाह आल्यावर ललकाऱ्या उठल्यावर कुर्निसाद द्यायचा. वर सुद्धा पाहायचं नाही. बादशाहकडे तर लांब, डोळ्याला डोळा द्यायचं, लक्षच गोष्ट वेगळी. दरबारात मोठ्या आवाजात नाही बोलायचं सुद्धा नाही. जर काही सांगायचं असेल तर वजिरापाशी जाऊन सांगायचं, मग वजिरांनी संमती घ्यायची बादशाहची, मग बादशाहाला सांगायचं, आणि बादशाहने सांगितलं तर दरबारात अर्ज पेश करायचा, म्हणजे बोलायचं. वजिरावर सुद्धा किती निर्बंध. पुढची गोष्ट आहे, एके दिवशी औरंगजेबाच्या दरबारात त्याचा वजीर मीर जाफर हा उभारला असताना तो अन्य लोकांशी त्यांनी अर्ज केला म्हणून बोलायला उभारला. त्यावेळी अंग फिरलं म्हणजे शरीर गोल वळला, आणि ते वळल्यावर त्याच्या अंगरख्याचं एक टोक दरबारात उपस्थित असताना सिंहासनाच्या त्या भिंतीला किंवा सिंहासनाच्या त्या जागेला लागलं. ते वरून औरंगजेबानं पाहिलं आणि त्यांनी त्या वजीराला दंड केला. तुम्ही दरबाराची आदब बिघडवली, बादशाचा सन्मान मोडला म्हणून रोख रक्कम दंड केला. आणि दुसरी गोष्ट सांगितली, तुम्हाला नीट दिसत नाही, म्हातारे झालात, कल से दरबार में चष्म पहन के आओ. असा आहे औरंगजेब आणि अशी दरबाराची आदब. आणि ह्या दरबारात अशा पद्धतीनं जसा मोगलाचा तसाच विजापूरचा, अशा दरबारात अफजल खान 2 हातात पट्टे घेऊन दरबारात जातो, दंड नादळतो. बघा किती संतापला तो, आणि त्याचा संताप बडी बेगम सहन करते. हे पुढचं आहे. का? वजीरानं फितुरी केली असं अफजल खानानं सांगितलं. आणि तारीख 10 नोव्हेंबर 1657 या वजीराला विजापुरात बोलवून घेतलं. आणि 10 नोव्हेंबरच्या दिवशी विजापुरात प्रवेश करताना मकई दरवाजा या नावाचं विजापुरातलं दार आहे, म्हणजे गावात प्रवेश करायचं प्रवेशद्वार आहे. या मकई दरवाजात म्हणजे मारेकरी घालून या खान मोहम्मदाचा खून करण्यात आला. औरंगजेबानं उत्तरेत जाण्यापूर्वी शिवाजीराजांनाही पत्र लिहिलं, मत्तीचं आश्वासन दिलं. शिवाजीराजांनी त्याला पत्र दिलं, तसंच एकनिष्ठपणे मुघलाची सेवा करा असं औरंगजेबानं शिवाजीराजांना पत्र लिहिलं. आणि हा औरंगजेब तारीख 21 जुलै 1658 आपला बाप, काल त्याच्यावर आपण बोललो सविस्तर, शहाजहान याला आग्र्याच्या किल्ल्यात कैद करून स्वतः बादशाह बनला. धर्माटच्या लढाईत जोधपूरचा राजा जसवंत सिंगाचा त्यानं पराभव केला. सामुगडच्या लढाईत तारीख 29 मेला, म्हणजे संभाजीराजे जन्मल्यानंतर थोड्याच दिवसांनी, 15 दिवसांना, 1657ला संभाजी महाराज जन्मले. 58 म्हणजे 1 वर्षानं. या दिवशी त्यानं दारा शुकोचा पराभव केला. दुसरा भाऊ शुजा याचा 5 जानेवारी 1659 त्यानं पराभव केला. आणि 13 मार्च 1659 पुन्हा त्याने दाराचा पराभव केला. औरंगजेबाचं आणि दारा शुको त्याचा पुत्र, औरंगजेबानं दारा शुको आणि त्याचा पुत्र मुराद बक्ष यांचा खून केला. शुजाला तर शुजा म्हणजे दुसरा भाऊ, त्याला जंगलात मारून टाकला. आणि आता सगळे मेले म्हणून औरंगजेबानं तारीख 5 जून 1659 दुसरा राज्याभिषेक करून घेतला आणि आपण आलमगीर म्हणून घोषणा केली. आलमगीर नावानं किताब लावून घेतला.
आलमगीर जिंदा पीर असं त्याला पुढे हयातभर म्हटलं गेलं. म्हणजे जिवंत पीर, पीर मेल्यावर होतो माणूस मुसलमान ह्याच्यात, पण औरंगजेबाला आलमगीर जिंदा पीर, तो देवा दक्षिणेत आला ना तेव्हा त्याची सैन्य घोषणा द्यायचं, आलमगीर जिंदा पीर. औरंगजेब उत्तरेत दिल्लीचा बादशाह झाला आणि दक्षिणेत शिवाजी महाराजांच्या रुद्रावतारानं पातशाही हादरली विजापूरची, आणि त्यांनी आता शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याचा विचार करायला आरंभ केला. आणि त्यांनी काय केलं, अनेक वेळा प्रयत्न केला. शहाजीराजांना अटक केली, शिवाजीराजावर फौज सोडली, पण शिवाजीराजा आता आपल्याला आटोपत नाही असं लक्षात यायला लागल्यावर काहीतरी वेगळा धाडसी विषय केला पाहिजे, जास्त फौज पाठवली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी दरबार भरवला बड्या बेगमेनं. यावेळी आदिलशहा हा लहान वयाचा विजापूरचा बादशाह राज्य करीत होता, पण खरं राज्य करत होती त्याची आई बडी बेगमेन. ही त्याची सावत्र आई होती, सख्खी आई नव्हती बरं का, ही त्याची सावत्र आई होती, पण तिचं त्याच्यावर फार प्रेम होतं आणि ती आता राज्यकारभार करत होती. तिने एक दिवशी सगळ्या सरदारांना दरबारात बोलवलं आणि शिवाजीराजे पुंडाई करतात, शहाजीराजाचे पुत्र आहेत, पण ते याआधी पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहिला शहाजीराजा, तुमच्या पोराला सांगा तो एका मागोमाग एक किल्ले आणि विजापुरी मुलूक हस्तगत करायला लागलेला आहे, ताब्यात घ्यायला लागलेला आहे, काहीतरी समजून सांगा. माग हा प्रकार झाला, पण तो आता ऐकत नाही, शाही फौजाचा पराभव करतोय असंही करून पाहिलं. पुन्हा शहाजीराजाने सांगितलं माझा पोरगा माझं ऐकत नाही, शहानी काय पाहिजे ते त्यांनी करून टाकावं, माझी त्याला हरकत नाही. आता पोरगा ऐकत नाही काय आहे हे विचार केला आपण त्या दिवशी. वडिलाचा एका शब्दानुसार सिंहगड देणारा शिवाजीराजा बापाचं ऐकत नाही असं आहे का? पण शहाजीराजे आणि शिवाजी महाराजांचं हे स्वराज्य निर्मितीतलं एक कूट आहे. आणि मग दरबारनी याचा अर्थ सल्तनतीनं दरबार भरवला, सगळ्या सरदारांना एकत्रित आणलं आणि सगळ्यांच्या पुढे सवाल केला. शिवाजीराजा बळजोर व्हायला लागलाय आणि याचा पराभव करणं गरजेचं आहे, नाहीतर उद्या विजापूर दरबार सुद्धा संपून टाकेल, विजापूर ताब्यात घेईल आणि विजापूरची आदिलशाही सल्तनत संपुष्टात येईल. काहीतरी केलं पाहिजे. बोलो कौन शिवा की धज्जी उडाएगा, असं मोठं आवाहन बड्या बेगमेने दरबारात केलं. सगळे दरबारातले लोक गपचूप उभारले, कुणीही शिवाजी महाराजांच्या विरुद्ध जायला तयार होईना. आणि त्यावेळी एक प्रचंड पहाडासारखा माणूस दरबारात सामोरा आला आणि त्याने दरबारात ठेवलेला तो विडा उचलला. त्याला पैजेचा विडा म्हणतो आपण. शिवाजीराजांना जो कोणी परास्त करण्यासाठी युद्धाला तयार होईल जाईल त्यानं तो विडा उचलायचा असतो. तो विडा त्यानं उचलला आणि आपल्या किमांश म्हणजे मोगली टोपी जी असते, पगडी जी असते त्याच्यात तो ठेवला, म्हणजे त्या विड्याचा सन्मान केला. तो खोचला आणि बडी बेगमेला त्याने कुर्निसात केला. शिवाजीराजावर जायचा त्याने निश्चय केला. तो सरदार होता अफजल खान. आणि मग बड्या बेगमेनं अनेक गोष्टी केल्या. पहिल्यांदा अफजल खानाची दरबारात भलावण केली, पाठराखण केली, मोठं कौतुक केलं, त्याला बक्षिशी दिली, खिलत कपडे काय असतील ती, आणि तलवार दिली दरबारात. आणि बरोबर काही सरदार पाठवले. आता ती सगळी नावं घ्यायचे विषय नाही आपल्याला. अनेक लोक त्यांच्याबरोबर पाठवले, त्यांची सगळ्याची नेमणूक केली. हे झालं दरबारचं काम. दरबार झाल्यावर बड्या बेगमनं अफजल खानाची खाजगीत भेट घेतली. दोघंच भेटले, आदिलशाह, बडी बेगम आणि अफजल खान. आणि अफजल खानाला त्या खाजगी भेटीत तिनं सांगितलं काही हुन्नर कर, शब्द दिला तर न पाळता शिवाजीराजाला फसव आणि जिंदा किंवा मुर्दा धरून तरी बेड्या घालून आण किंवा त्याचं मुंडकं तरी कापून आण. आणि शिवाजी महाराजांचे लोक एवढे हुशार हेर खात्याचे की हे खाजगी भेटीत ठरलेलं गुप्त, तिघाच्या आत ठरलेलं गुप्त शिवाजी महाराजांना त्यांच्या हेरांनी राजगडावर येऊन सांगितलं. म्हणजे हेर कसे असावेत, शिवाजी महाराजांसारखे असावेत. आपण पुरुष सूक्त म्हणतो, लोक ते विष्णूचं सूक्त आहे म्हणतात. आहे, बरोबर आहे. सहस्त्र शीर्षा पुरुष सहस्त्राक्ष सहस्त्रपात हे त्याचा प्रारंभच आहे, पण त्याचा अर्थ आहे ना तो वेगळा आहे, तो राजालाही लागू आहे. सहस्त्र शीर्ष म्हणजे सहस्त्र डोके असणारा
राजा असावा. सहस्त्र डोके म्हणजे रावणासारखी 10 तसे 1000 डोके नव्हे. सहस्त्र डोक्यांची जेवढी बुद्धिमत्ता आहे ना तेवढी एकट्याच्यात असणारा सहस्त्र बाहू म्हणजे 1000 हाताचा. सहस्त्र अर्जुनासारखी 1000 हात असं नाही कल्पना ती. मी सहस्त्र अर्जुनाचे 1000 हात म्हणजे ते पण 1000 हात एकाच ठिकाणी असलेला नाही. सहस्त्र अर्जुन हा राजा होता आणि त्याचे सहस्त्र बाहू 1000 भाऊ होते आणि त्या भाऊंचे हात राजाच्या बरोबरीने काम करत होते म्हणून सहस्त्र बाहू. सहस्त्र शीर्षा, सहस्त्र बाहू, सहस्त्र अक्ष. सहस्त्र अक्ष म्हणजे डोळे. म्हणजे राजाने राजकारणात आपल्या सगळ्या प्रजेच्या कामात 1000 हातांनी उभारलं पाहिजे ते दाखवणं म्हणजे सहस्त्र बाहू. आणि सहस्त्र अक्ष म्हणजे राजाचे गुप्तहेर जे बातम्या गोळा करून आणतात ते म्हणजे सहस्त्र अक्ष. सहस्त्र अक्ष इथं ते शिवाजी महाराजांच्या बाबतीत लागू होतं. म्हणजे नुसतं राज्यातच नाही, राज्याबाहेर परक्याच्या राज्यात आपल्या राज्याबद्दल काय चाललंय याच्या गुप्तम बातम्या जे गुप्तहेर गोळा करतात तो राजा सहस्त्र बाहू, सहस्त्र अक्ष असा आहे. म्हणजे भगवान विष्णू तसा आहे, राजा हा विष्णूचा अवतार आहे म्हणून तोही तसा पाहिजे हे त्यातून सांगितलेलं आहे. त्या अर्थानं विचार करता अफजल खान आणि बडी बेगम यांच्यात खाजगीत झालेल्या भेटीत काय झालं याची बेत्तम बातमी शिवाजी महाराजांना त्यांचे हिरून सांगतात. बेगमेने सांगितलंय काही कर, दगा कर, पण शिवाजी राजाला पकडून आण नाहीतर मारून टाक. शिवाजी महाराज हे असे आहेत, त्यांचे हेर हे असे आहेत. यावेळी हेर खात्याचा मुख्य कोण होता माहित नाही, होता एवढं निश्चित. कारण बहिर्जी नाईकच होता की अजून कोणी होता. हेर खात्याचा कोण होता किंवा कोणच्या हेराने बातमी आणली, किती हेर कामावर होते हे काहीही स्वराज्यात फारसं आढळत नाही. हेच हेर खात्याचं यश आहे. म्हणजे हा आमचा हेर आहे, आता अजित डोवाल आता हेर आहे. पण ज्यावेळी तो हेर म्हणून काम करत होता तेव्हा जगाला माहित नव्हता. आता त्यांचा सुप्रिटेंडेंट आहे, आता मुख्य आहे हिंदुस्थानचा. आता त्यामुळे माहित आहे. बहिर्जी नाईक माहित का, त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे. काय केलं माहित नाही, कुठे गेला माहित नाही, काय वेश बदलले माहित नाही, कशा बातम्या प्राप्त केल्या माहित नाही, पण बातम्या मिळाल्या हे एवढंच माहित आहे. म्हणजे सगळ्या शिवचरित्रात हेर खात्याचं काम अत्यंत मोलाचं आहे. अगदी अफजल खानाच्या आधीपासून धरा, अफजल खानापासून धरा, सुरतेत धरा, आग्र्यात धरा, शाहिस्तेखानाच्या विषयाने धरा, शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला त्यात धरा, कुठल्याही घटनेत धरा, हेर किंवा सिद्धीजवळच्या प्रकरणात धरा, हेर खात्याने केलेले काम अमौलिक आहे. पुढे उत्तरार्धात संभाजीराजांच्या कारकिर्दीतही हेरांचं काम मोलाचं आहे. म्हणजे हेर खातं, ज्या देशाचं हेर खाते प्रबळ तो देश उन्नत अवस्थेला असतो. चाणक्याने हेर खातं कसं ठेवावं, काम कसं करावं याच्याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे चाणक्याच्या, म्हणजे त्याचा जो ग्रंथ आहे ना त्यात. ती बातमी शिवाजी महाराजांना कळाली. अफजल खान दुसऱ्या दिवशी विजापुरातून बाहेर पडला. अफजल खानाबरोबर 12,000 घोडदळ आणि 10,000 पायदळ म्हणजे 22,000 लष्कर होतं. आणि बरोबर काय केलं, नुसतं एवढ्यावर संपत नाही, अनेक सरदारांना आता तुम्ही सामील व्हा अफजल खानाला रस्त्यात. जसे विजापूरच्या आदिलशाहीची गावं येतील तसं तिथं काही आवश्यक आहे तेवढी शिबंदी ठेवा आणि अफजल खानाबरोबर सामील व्हा असा आदेश सगळ्यांना निघाला. अशी पत्र निघाली. नुसती तेवढीच नाही तर शिवाजी महाराजांच्या बरोबर असणाऱ्या 12 मावळ्यातल्या सगळ्या देशमुखांना किंवा स्वराज्यात असणाऱ्या सगळ्या लोकांना ही पत्र आली. नुसती देशमुखाला नाही, थोरला भाऊ देशमुख आहे धाकट्याला सुद्धा पत्र आलं. बऱ्या बोलानं शिवाजी राजांबरोबर तुम्ही हात असलेला विषय सोडून द्या, संघ सोडून द्या आणि अफजल खान स्वारीला निघालाय त्याच्यात सामील व्हा. जसं आदिलशहानं पत्र पाठवलं तसं अफजल खानाने पत्र पाठवली. माझी नेमणूक शिवाजीराजांच्या स्वराज्याचा नायनाट करण्यासाठी झालेली आहे. मी निघालोय आणि तो मी करणार आहे. तर आदिलशाही आब राखण्यासाठी, आदिलशाहीचा मान राखण्यासाठी तुम्ही शिवाजीराजाची संगत सोडा आणि माझ्याबरोबर सामील व्हा. शिवाजीराजांचा आपण युद्धात पराभव करू आणि तुम्ही न कराल तर तुम्हाला शिवाजीराजाबरोबर मी कापून काढेन, तुमचाही नायनाट करून टाकेन. अफजल खान हा असा आहे. आणि तो आता
सैन्य घेऊन विजापुरातून बाहेर पडला आणि एक अपशकून काढला. खानाचा फते लष्कर नावाचा हत्ती मेला. घाबरत घाबरत दूताने येऊन बातमी सांगितली तंबूत, फते लष्कर मेला. फते लष्कर म्हणजे नुसता हत्ती नाही आहे, तो निशाणाचा हत्ती होता. निशाणाचा याचा अर्थच एखादी स्वारी निघाली पुढं की त्याच्या सगळ्यात आघाडीला त्या ज्या राजसत्तेची ती स्वारी आहे, ती लष्कर आहे, त्यांचा झेंडा समोर पुढे लावलेला असतो. तो हत्तीवर ठेवलेला असतो, विशिष्ट पद्धतीनं बांधलेला असतो. तो हत्तीवर आदिलशाहीचा झेंडा लावणारा जो हत्ती होता तो हत्ती फते लष्कर. विजापुरातून अफजल खान बाहेर पडला आणि मेला. सगळ्या सैन्याला आता भीती वाटायला लागली, फते लष्करच मेला म्हणून. पण एक फते लष्कर मेला म्हणून अफजल खान थांबणारा नव्हता. विजापुरात बादशालाही बातमी गेली आणि बादशाने लोकांना अवसान यावं म्हणून स्वतःचा बादशाचा झेंड्याचा हत्ती अफजल खानासाठी पाठवला बघा. आणि तो हत्ती घेतला आणि अफजल खान स्वारीला पुढे निघाला. अजून बाकीच्या गोष्टी या अफजल खान स्वारीच्या विषयाने जे आहेत त्याचं चिंतन आपण उद्या करू. आजचा दिवस इथंच थांबू. आज 2 गोष्टी आहेत, म्हणजे चिंतन हा एक भाग झाला आपला रोजचा नित्याचा, पण याबरोबर दुसऱ्या 2 गोष्टी आहेत. आज काल थोडंसं आपण संत नामदेव महाराजांची पण पुण्यतिथी होती. सकल वारकरी संप्रदायांना ते आराध्य असणारे, पूज्य असणारे संत म्हणूनही त्यांचा आदर्श विठ्ठल भक्ती कशी करावी ते पाहण्याचं जे मार्ग आहे तो म्हणजे नामदेवरायाचा आहे. त्या पद्धतीनं नामदेवरायाची पुण्यतिथी काल आपण साजरी केली. आज संत सावता महाराजांची, सावता माळी यांची पुण्यतिथी आहे. आषाढ वद्य चतुर्दशी. आरणला मोठा उत्सव असतो, आरण त्यांचंच गाव. म्हणजे ठाईचं बैसोनी करा एक चित्त, हे जे वारकरी संप्रदायाचं ब्रीद आहे किंवा अनेक गोष्टींनी त्याचा विचार आपण करतो, तसं करणारे संत सावता महाराज आहे. सावता माळी पंढरपुरात वारीला आले गेले असं फारसं उपलब्ध नाही, पण ते जिथं असायचे तिथून इतकी भगवत भक्ती करायची की पांडुरंग त्यांना प्राप्त झाला. किंबहुना पंढरपुरातून तिथं जाऊन सावता माळ्याला त्यांनी दर्शन दिलंय. सावता माळ्याबद्दल अनेक गोष्टी कथा आपण ऐकतो, माहीत असतो. त्यांनी ते काळीच फाडलं, देवाला लपायला जागा दिली. लोक मला पकडायला लागले, मला जागा दे, मला जागा दे. कुठं? समोर पडलेल्या कोयत्यानं का, म्हणजे प्रभू रामचंद्राचे भक्त हनुमंतराय. जसं राम हृदयात आहे तसा सावता माळ्याच्या हृदयात पांडुरंग आहे. अशा भगवत भक्ताचं आज स्मरण करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. त्यांचं पूजन केलं पाहिजे, ते करतोय आपण. म्हणजे पूजनाचे अनेक प्रकार असतात. गंधाक्षत लावून पूजन आहे, हार घालून पूजन आहे, पाया पडून पूजन आहे, त्यांच्या विचारांचं आचरण करणं हेही पूजन आहे. ते आचरण करणं हेच आपण पूजन करतोय. म्हणजे आज पुण्यतिथी म्हणून त्यांचं स्मरण करणं हेही पूजन आहे, फुलं वाहणं हेही पूजन आहे, आणि त्यांच्या विचारावर चालणं हे पूजन आज आपण करतो आहोत. त्या दृष्टीनं त्यांच्या चरणी आदरांजली वाहू. नामदेवरायाच्या चरणी काल वाहिलेली आहे, आज पुन्हा वाहू. आज सावता महाराजांच्याही चरणी आदरांजली वाहू आणि आपला विचार पुढं पुढं जाण्यासाठी प्रयत्नशील राहू. वारकरी सांप्रदायिक विचार असेल. दुसरं, आज आपल्या शिक्षण संस्थेचे, जो महाराजांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेचे आचार्य गुरु, ज्यांनी आयुष्य शिक्षण संस्थेसाठी घालवलं, असे त्यांची म्हणजे काय आपण नाव आता म्हणतो ते शांताराम गुरुजी, त्यांची आज पुण्यतिथी आहे. पंढरपुरातच त्यांचा अंत झाला, इथंच त्यांची समाधी पण आहे नदीला. आज शिक्षण संस्थेत तीही पुण्यतिथी साजरी होणार आहे. आज बहुतेक सगळ्यांना ते कळालेलं आहे. आज कार्यक्रम आहे आणि काही विद्यार्थी त्यामुळं आज गैरहजर आहेत. म्हणजे आपल्या इथं ठाकरे बाबाकडचे आहेत किंवा अजून दुसरीकडचे येणारे विद्यार्थी आहेत, ते आज पुण्यतिथीसाठी तिथं होणाऱ्या कार्यक्रमाला गेलेले आहेत. त्यामुळं त्यांचीही पुण्यतिथी आहे. त्यांचंही कार्यकर्तृत्व मोठं आहे. अख्खं आयुष्य संप्रदायाला देणं सामान्य गोष्ट नाही. म्हणजे शिक्षण संस्थेचा विषय घ्यायचा म्हणला तर मागं गुरुकुलाचं खूप ऐकतो. वेद काळात, पुराण काळात किंवा उत्तर काळात प्रभू रामचंद्र, प्रभू भगवान कृष्ण हे गुरुकुलात राहिले. गुरुकुलाचं महत्व राजाचा पुत्र आहे म्हणून स्पेशल ट्रीटमेंट नाही. राजाचा पुत्र जरी असला तरी गुरुकुलाच्या नियमानं राहायचं. ते गुरुकुलाच्या नियमाने राहणारे गुरुकुल संपुष्टात आले आणि हिंदुस्थानचा सांस्कृतिक पराभव होत गेला. आज मात्र ती संस्कृती टिकवण्याचं काम वारकरी शिक्षण संस्था करते आहे. गुरुकुलात राहण्याचं जे पद्धती आहे तेच आहे. विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकाला पगार नाही, हे गुरुकुलाचं ब्रीद आहे. त्या पद्धतीनं शांताराम गुरुजींनी आज
पर्यंत म्हणजे आयुष्याच्या अंतापर्यंत शिक्षण संस्थेसाठी झिजले आणि शिक्षण संस्था मोठी केली अशा शांताराम गुरुजींचं आज पुण्यस्मरण, त्यांच्याही चरणी आदरांजली वाहू आणि आजच्या म्हणजे आपल्या विषयाला पूर्णविराम देऊ. बाकीचा भाग जो आहे अफजल खानाच्या विषयाने येणारा तो आपण पुन्हा उद्या पाहू. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठाल विठाल विठाल.